नमस्कार, माझं नाव आहे श्याम भुरके. मी बँकेत नोकरी केली, बँकेचा प्रिन्सिपल झालो, मॅनेजमेंट विषय शिकवला, अमरावती विद्यापीठात DBMच्या विद्यार्थ्यांना शिकवलं. अनेक संस्थांमधनं वैकुंठबाई मेहता इन्स्टिट्यूट असो, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेशन असो, यातनं मॅनेजमेंट विषय शिकवत होतो. त्यातली काही तत्त्व आपल्यापर्यंत मांडावीत, त्यातले प्रेरणादायी प्रसंग सांगावेत म्हणून आनंदाचं ATM ही व्याख्यानमाला सुरू केली. त्यातला आत्ता एक प्रसंग किंवा विषय म्हणा तो सांगतोय, त्याचं नाव आहे स्टार प्रिन्सिपल. जे चिन्हांकित वैभवशाली असं एक तत्त्व. काय आहे हे तत्त्व? रिचर्ड कोचने प्रथमे मांडलं, ते व्यवसायासाठी प्राधान्यानं मांडलं. म्हणजे माझा व्यवसाय करायचा असेल तर आपण म्हणतो लँड, लेबर, कॅपिटल, ऑर्गनायझेशन हे त्याचे फॅक्टर्स आहेत. जागा, लोक हवेत, लेबर, लँड, लेबर, कॅपिटल भांडवल पाहिजे, आणि ऑर्गनायझेशन म्हणजे यांना सगळ्यांना एकत्र आणण्याचं कौशल्य पाहिजे. या गोष्टी झाल्या. पण त्याशिवाय एक तत्त्व आहे, ते तत्त्व आहे म्हणजे स्टार प्रिन्सिपल. माझ्याकडे एक गोष्ट अशी हवी की ती सहसा इतरांकडे मिळणार नाही, आणि हे तत्त्व जो वेगानं व्यवसाय वाढतोय त्याच्यामध्ये वापरलं तर जास्त पुढं जातं. पण आज आपल्या सर्वसामान्यांसाठी सांगतोय, तुम्ही व्यवसायच पाहिजे असं नाही. वैयक्तिक गोष्टीत सुद्धा माझ्याकडे एक तरी गोष्ट अशी पाहिजे की फारशी ती दुसऱ्यांकडं नाही, त्यामुळं मी त्यातून काहीतरी अधिक लोकांना देऊ शकतो, त्यातून अधिक उत्पन्न मिळवू शकतो, अशी गोष्ट हवी. शांतपणे विचार करायचा की काय आहे माझ्याकडे. मी माझ्यापुरताच हा विचार केला होता, त्याचं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. बँकेच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिकवतो. अनेक मॅनेजमेंट संस्थांमधनं व्याख्यान देतो. मग माझ्यासारखे बरेच आहेत, त्यांचाही तो अभ्यास झालेला आहे. माझ्यापेक्षा अनेक तरुणी आहेत, ते तर जास्त उत्साहानं जाऊन शिकवतील. मग मला तरी आमंत्रण काय येतं? 5,000च्या वर मी व्याख्यानं दिली. मराठी साहित्य, विनोद, मॅनेजमेंट, बँकिंग. मग मी माझं ॲनालिसिस करतो की लोकांना हवं तो विषय मी मांडतो, त्याची तयारी करतो. पण हा विषय मांडताना विनोद नावाचं एक टॉनिक आहे, खुसखुशीतपणा नावाची एक गोष्ट आहे, आकर्षकता ही एक गोष्ट आहे, ती मी त्याच्यात जोडतो. आणि त्यामुळं शिकणारे जे असतात, ज्यांना आपण पार्टिसिपंट्स म्हणतो, ते नेहमी फीडबॅकमध्ये लिहितात, श्याम भुरके यांचं व्याख्यान आम्हाला फार आवडलं. कडू औषध देतानाही त्यांनी वर्ण विनोदाची साखर पेरणीकेवरून ती गोळी झाकलेली होती, त्यामुळं आम्हाला ते आवडलं. आज माझी ओळख अशी झाली की जेवणानंतरचं व्याख्यान ठेवायचं म्हणजे अवघड असतं, कोणी झोपी जातात, तर मग श्याम भुरकेनं बोलवा, त्यांच्या तासाला जागे राहतात. हे का? हे स्टार प्रिन्सिपल वापरलं गेलं आहे की विनोदाची गोळी त्यांच्याबरोबर द्यायची. आणि मॅनेजमेंट गंभीर विषयात हे अवघड आहे, पण मी ते कसं मिळवलेलं आहे. आता सगळेजण आहेत वर्गात आणि चांगलं भरपूर जेवण आलेले आहेत, अगदी सूप घेतलं आहे, डेझर्ट्स, सगळं स्वीट डिश झालेली आहे. आता हे इतक्या गावाहून आलेली मंडळी इथे आता झोपा काढणार असं वाटतंय. त्यावेळेला मी सुरुवात करतानाच म्हणायचो की हा भोजनानंतरचा हा तास आहे,
झोप येण्याची शक्यता आहे. झोप आली तर झोपा. फक्त एक विनंती आहे, घोरू नका, कारण इतरांची झोपमोड होते. यातूनच पहिला लाफ्टर येतो आणि ते झोपेच्या बाहेरच येतात आणि ऐकायला उत्सुक होतात. मग मी त्यांना म्हणतो की तुम्ही श्रोते बना. श्रोता म्हटल्यावर मला एक उदाहरण आठवतं. एका शाळेमध्ये इन्स्पेक्शन होती आणि इन्स्पेक्शन असली की गुरुजी फार सोपा धडा निवडतात. बऱ्याच वेळेला आधी झालेलंच पुन्हा घेतात की चांगलं रेटिंग यावं, आणि त्यांनी ती जय्यत तयारी केलेली होती. पण काय झालं, त्यावेळेला गावामध्ये क्रिकेटची मॅच होती आणि वर्गामध्ये ज्याचा पहिला क्रमांक आहे, ही वॉज इन 2 माइंड्स. तो द्विधा मनस्थितीत होता. एक मन म्हणत होतं इन्स्पेक्शन आहे, माझा पहिला नंबर आहे, मी वर्गात हजर पाहिजे. इन्स्पेक्टर आले आणि विचारलं तर मी हजर पाहिजे ना. दुसरं मन म्हणत होतं गावात क्रिकेटची मॅच आहे, मला क्रिकेट आवडतं, मी आज तिकडं जाणार. म्हणून त्यांनी मार्ग काढला आणि मित्राला म्हणाले, बघ मी जातोय क्रिकेट मॅचला, इन्स्पेक्टर शाळेत येत आहेत. त्यातून अगदी आपल्याच वर्गावर आले आणि त्यांनी विचारलंच पहिला नंबर कोणाचा आहे, तर तू उभा राहा, त्यांना काय कळतंय. आणि हा पठ्ठ्या गेला क्रिकेट मॅचला. इन्स्पेक्टर शाळेत आले, नेमके त्याच वर्गावर आले. त्यांनी फळ्यावर अतिशय सोपा प्रश्न लिहिला आणि विचारलं, येस पहिला क्रमांक कोणाचा आहे, उभं राहा. त्यावेळेला हा डुप्लिकेट इन लिeu ऑफ ओरिजिनल, म्हणजे तात्पुरता तयार केलेला, हा घाबरत घाबरत उभा राहिला आणि त्याला काही उत्तर देता आलं नाही. इन्स्पेक्टर म्हटल्यावर तुझा पहिला नंबर ना, आणि एवढ्या सोप्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. तो म्हणला, सर मला माफ करा, खरा जो हुशार विद्यार्थी आहे तो गेला क्रिकेट मॅचला, पण त्यांनी मला असं असं सांगितलं होतं म्हणून प्रयत्न केला. त्यावेळेला त्यांनी वर्ग शिक्षकांच्याकडे पाहिलं आणि म्हणले, सर तुमच्या कसं लक्षात आलं नाही याचा पहिला नंबर नाही येते. त्यावेळेला ते वर्ग शिक्षकही म्हणाले, मला माफ करा, खरे क्लास टीचर आहेत, ते गेलेत क्रिकेट मॅचला, पण त्यांनी मला सांगितलं होतं तुम्ही नुसतं जाऊन हजर राहा, सगळी तयारी केली आहे, बाकी काही करायचं नाही, म्हणून मी आलो, मला माफ करा. ते इन्स्पेक्टर अतिशय रागवले आणि म्हणाले, आज जर इथं खरे इन्स्पेक्टर आले असते तर त्यांनी तुम्हाला सस्पेंडच केलं असतं. खरे इन्स्पेक्टर गेलेत क्रिकेट मॅचला. हे उदाहरण पाहिल्यावर आपल्या काय लक्षात येत आहे, शारीरिक उपस्थितीला महत्त्व देत आहेत, मानसिकदृष्ट्या ते दुसरीकडेच आहेत. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर मनानं तिथं राहणं आवश्यक असतं. ऐकणं, याला इंग्रजीमध्ये 2 शब्द आहेत, हिअरिंग अँड लिसनिंग. देर इज डिफरन्स बिटवीन हिअरिंग अँड लिसनिंग. हिअरिंग इज फिजिकल प्रोसेस, लिसनिंग इज मेंटल प्रोसेस. हिअरिंग इज इन ॲट 1 ear, आउट फ्रॉम अनदर ear. नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. हिअरिंग इज ऑन एंटरटेनमेंट लेवल, लिसनिंग इज ऑन मॅनेजमेंट लेवल. मग ऐकणार ना. आता ह्या प्रस्तावनेनंतर तो सगळा वर्ग जागा झालेला असतो आणि करतो. मी खुबीनं त्याच्यात आणलं आहे, मॅनेजमेंटचं तत्त्व सांगतो आहे, पण कसं उदाहरणात आणलं आहे. हे एकदा मला कळल्यावर माझे तास फार चांगले व्हायला लागले. मी आज माझं कौतुक सांगण्यासाठी आपल्या पुढं आलेलं नाही, मी सांगतो आहे तुम्हाला प्रत्येकाला असं आपलं एक स्टार प्रिन्सिपल शोधलं पाहिजे की माझ्यात काय आहे, आणि ते पूर्णत्वाला विकसित करायला पुढं नेलं पाहिजे. मग आपली प्रगती होती, सारं काही होतं. आणि आठवत नसेल तर जी मार्केटिंगची तत्त्व आहेत त्यातले पीस बघायचे आणि त्यातनं विचार करायचा. पहिलं काय, प्लेस आहे, कोणत्या जागी व्यवसाय केला असेल, कोणत्या जागी राहिला असेल तर आपलं हे जास्त प्रमाणात आपल्याला यश मिळतं, ते पाहायला पाहिजे. प्रिमायसेस आहे, त्याच्यावरनं विचार करा. भारतामध्ये बाटा कंपनीने स्टार प्रिन्सिपल वापरलं
आणि ते म्हणाले की आमची इमारत कुठूनही दिसेल. 1952 साली लोक पत्ता सांगताना म्हणायचे इथून गेलात ना की बाटा दुकान लागेल आणि तुम्हाला तिथे मिळेल. म्हणजे बाटा दुकान भारतात कुठे असो त्याचा रंग सारखा दिसणार सारखं. त्यांनी ते एक प्रिन्सिपल आम्ही कुठे ओळखून येतोच तुम्हाला. ब्रुक बॉन्ड कंपनीनं केलं चहाच्या, अनेकांनी केलं आहे. मग हे आपल्याला सुचायला लागतं काय नवीन आहे काय नवीन आहे त्यातनं काढ. एकाने तर त्याचं हॉटेल एका गुहेत काढलं होतं आणि ती सबंध क्रेज झाली त्या भागात की गुहेत जायचं का गुहेत जायचं का गुहेत. म्हणजे प्रिमायसेसमध्ये इतरांच्याकडं गुहा नाही आहे ती माझ्याकडं आहे, या इथे या इथे. गुहेतनं काढलं ते. प्राईसमध्ये एकाने सांगितलं की तुम्ही एवढं बिल झालं की एवढं तुम्हाला पार्सल मिळेल. बायकांना आणि काय लागते पार्सल. जरा संध्याकाळचं आणि वाचलं बाबा त्यात. वास्तविक त्याच्यात किंमत असते ती, पण पार्सल मिळेल म्हटल्यावर काय खुश आहे. एक आमच्याकडं काहीतरी जादा मिळेल जे इतरत्र मिळणार नाही. ह्याचा शोध सतत माणसानं घ्यायला पाहिजे आणि तो घेतला तर आपली प्रगती होती. त्यालाच स्टार प्रिन्सिपल म्हणजे प्रिमायसेस झालं, प्रॉडक्ट झालं, प्रेझेंटेशन. आमच्या इथं आलात तर तुम्हाला अगदी कपडे तुम्हीच घालून कसे दिसतात ते दाखवू आम्ही. हे जिथं ज्या दुकानात होतं तिथं सगळे बायका जातात, पुरुष जातात, वा, आणि तो अगदी करून दाखवतोय, हे मिळतंय आपल्याला. त्याला स्टार प्रिन्सिपल म्हणायचं. तुमच्यात काय आहे शांतपणे असं ध्यानाला बसा. ध्यान म्हणजे फार अवघड वाटून घेऊन नुसतं डोळे मिटून बसायचं आणि म्हणायचं माझ्यात नवीन काय नवीन काय. एक तरी गोष्ट मी अशी आणतो का की जी इतरांना मिळणार नाही. सातारचा आहे मी. पालेकर बटर होते, त्याच्यात जिरा होता, तो बटरात त्यांनी वापरायला सुरुवात केलं, इतरांचा नव्हता. आणि जिरा बटर म्हणजे पालेकरांचे, मसाले बटर म्हणजे पालेकरांचे. आणि लोकांना एक चव निर्माण झाल्यावर लोक तेच मागायला लागले. मी सातारचा असल्यामुळं हे स्टार प्रिन्सिपल कोणी कोणी वापरलं आहे तिथं मी पाहायचो, तर कंदी पेढ्यामध्ये ते वापरलेलं मला दिसायचं. मी त्यांना विचारलं पेढे इतक्या गावी मिळतात, मग तुमचाच कंदी पेढा म्हणजे वेगळं काय. ते म्हणले तो किती भाजायचा आणि कोणत्या भाजण्याच्या प्रक्रियेत तो अमक्याच स्टेजला आला की वळायला घ्यायचा, हे तत्व आहे त्यातलं. म्हटले ते इतरांना माहिती नाही आहे, ते आमचं स्टार प्रिन्सिपल आहे. म्हटले अरे वा वा म्हटलं छान आहे. हे गावोगावी आपल्याला दिसतं. कुरुंदवाडला गेलं तर तिथली बासुंदी, आता बासुंदी किती गावात मिळते, मग कुरुंदवाडचीच का आणायची. त्यांना ते किती वेळ ढवळायची आणि कोणत्या प्रकारे हे करायचे आणि कोणत्या गायींचं म्हशींचं दूध त्याच्यासाठी वापरायचं हे माहिती असतं. त्यामुळे त्यांनी खास त्याचं निर्माण केलेली असते. अरे कुरुंदवाडची बासुंदी. हे प्रत्येक गावात आपल्याला गोष्टी दिसतात. प्रत्येक गावात रेस्टॉरंट दिसतं. ते जोरात का चालतं तर नुसती क्वालिटी आहे म्हणणं. एक कोणती तरी गोष्ट त्यांच्याकडं आहे जी इतरांच्याकडं मिळत नाही, ती शोधायची. नेहमीच्या कामात आपण काय म्हणतो, गुणवत्ता वाढवायची, योग्य ती ग्राहक सेवा द्यायची, म्हणजे झाला व्यवसाय, त्याला काय. पण त्याच्याशिवाय हेही एक तत्व आहे, हे लक्षात घ्यावं म्हणून मी हे विवेचन केलं की स्टार प्रिन्सिपल फार महत्त्वाचं आहे. प्रमोशनमध्येही आहे ते. तुमच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही इतर गोष्टीपेक्षा आमच्या इथं अमुक गोष्ट आम्ही देतो त्यामुळे ते खुश असतात. इतकं तुम्ही काम केलं तर तुम्हाला आपल्या इथलं इतकं उत्पादनामध्ये भाग मिळेल, इतके बोनस शेअर मिळतील, इतरत्र नसेल, आणि तुमच्याकडे केलं तर ते स्टार प्रिन्सिपलच झालं. घरातल्या वापरात स्टार प्रिन्सिपल करता येतं, दुकान चालवताना स्टार प्रिन्सिपल करता येतं, मोठा व्यवसाय करताना स्टार प्रिन्सिपल करता येतं, निवडणूक लढवायची असेल तरी तुम्हाला स्टार प्रिन्सिपल करता येतं. एक उमेदवार मला म्हणाला की ते स्टार प्रिन्सिपल तुम्ही सांगता ना, मग मी आता निवडणुकीला उभं राहणार आहे, मला काहीतरी सांगा ना.
म्हटलं तुमच्या भागात काय ज्येष्ठ नागरिक फार आहेत ना, मग तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी काय कराल ते सगळेच करतात. तुम्ही काय करा, त्यांच्या नातवांसाठी स्पर्धा ठेवा खेळाची आणि त्यांना भरपूर बक्षिसं ठेवा. नातवांना कोण घेऊन येणार आहे? आजोबाच. आणि आजोबांना आपल्या नातवासाठी काही केलं आहे तोच माणूस आवडणार आहे असं करा म्हटलं. स्टार प्रिन्सिपल. स्टार नातू काय मत देणार आहे का नाही, पण आजोबा म्हणणार माझ्या नातवांसाठी केलं. लोकांचं वेगळं काहीतरी करा, वेगळं. तुम्ही सगळं त्यांच्यासाठी, त्याच्याऐवजी त्यांचं ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांच्यासाठी केलं हे झालं. किती गोष्टी अशा आहेत. हे प्रिन्सिपल लक्षात ठेवा. आणि हे यशस्वी केव्हा होईल माहिती आहे? मी सांगितलेल्या गोष्टी पाळल्यावर नाही. तुम्ही तसा विचार करून नवीन काय काढाल त्याच्यात त्याचं यश आहे. जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत येण्यास शेअर करा. धन्यवाद.